नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी. मंगळवारी दिवसभराच्या कामकाजानंतर सेन्सेक्स 391 अंकांच्या वाढीसह 80,352च्या पातळीवर, निफ्टी 113 अंकांच्या वाढीसह 24,433च्या पातळीवर, निफ्टी बँक 143 अंकांच्या वाढीसह 52,569च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 189 अंकांनी वाढून 57,078च्या पातळीवर बंद झालाय. उत्तर प्रदेश सरकारने हायब्रिड कारवरील नोंदणी शुल्क माफ केल्यानंतर मारुती सुझुकी 7% बंद झाली. तर मंगळवारी ऑटो शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. महिंद्रा अँड महिंद्रा 3% आणि हिरो मोटोकॉर्प 2% वाढीसह बंद झाला. एफएमजीसी स्टॉकमध्ये सर्वात मोठी वाढ आयटीसी मध्ये दिसून आली. हा स्टॉक 2% वाढीसह बंद झालाय. सन फार्मा आणि डिव्हिज लॅब हे फार्मा सेक्टरमधील सर्वात वेगाने वाढणारे स्टॉक्स होते. पश्चिम बंगालमध्ये दर वाढल्याच्या बातम्यांनंतर सीएससी 6% वाढून बंद झालंय. ब्लॉक डील बुधवारी डिलिव्हरी शेअरमध्ये मोठी ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड आपला संपूर्ण हिस्सा विकून कंपनीतून बाहेर पडू शकतो. फंड ब्लॉक डीलद्वारे 885 कोटी रुपयांचे 2.34 कोटी शेअर्स विकणार आहे. यापूर्वी फंडाने एप्रिलमध्ये ब्लॉक डीलद्वारे कंपनीतील मोठा हिस्सा विकला होता. बुधवारी होणाऱ्या ब्लॉक डीलची ऑफर श्रेणी म्हणजेच प्राइस रेंज 378 ते 389 रुपये प्रति शेअर असण्याची शक्यता आहे, जी मंगळवारच्या क्लोजिंग प्राइस पासून 3.5% सवलतीच्या दरात आहे. मंगळवारी हा शेअर 392 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. या करारासाठी BOFA ची ब्रोकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डेल्टा कॉर्पने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा नफा आणि उत्पन्न या दोन्हींमध्ये मोठी घट झाली आहे. वार्षिक आधारावर नफ्यात 68% घट झाली आहे. त्याचवेळी या कालावधीत व्यवसायाच्या उत्पन्नात 30% घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एबिटामध्ये 68% घट झाली आहे. मार्जिनही झपाट्याने घसरले आहे. निकालांसह कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 1.25 रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केलाय. मंगळवारी डेल्टा कॉर्पचा शेअर 1.47% घसरणीसह 142.55 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. डेल्टा कॉर्पच्या स्टॉकचा एका वर्षाचा परतावा हा नकारात्मक म्हणजेच 42% इतका आहे. मात्र गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 22% वाढलाय. आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वेकडून 203 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या. त्याचबरोबर रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच आरव्हीएनएलला 187.34 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून LOA मिळालाय. यासोबतच कंपनीने तत्वीर मिडल ईस्ट अँड आफ्रिका LLC सोबत सामंजस्य करार केलाय. मंगळवारी आरव्हीएनएलचा शेअर 4%हून अधिक घसरणीसह 543 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. इन्फोसिसने युरोपातील आघाडीची सिक्युरिटी प्रोव्हायडर कंपनी सेक्टर अलार्म सोबत 5 वर्षांचा करार केलाय. बाजार बंद झाल्यानंतर ही बातमी आली आहे, त्यामुळे या बातमीचा परिणाम पुढील ट्रेडिंग सत्रात दिसून येईल. मंगळवारी इन्फोसिसचा शेअर 0.26%च्या वाढीसह 1,657.25 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. अद्वैत इन्फ्राटेकला केपी ग्रुप ऑफ कंपनीजकडून 59 कोटी रुपये आणि 13.69 कोटी रुपयांच्या 2 ऑर्डर मिळाल्या आहेत. हे ऑर्डर 30 मेगावॅट सौर प्रकल्प आणि 1 MV ग्रीन हायड्रोजन प्लांटशी संबंधित आहे. मंगळवारी अद्वैत इन्फ्राटेकचा शेअर 2%हून अधिक घसरणीसह 1,928 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. सत्यजित इन्फ्रा प्रोजेक्ट्सला अपार इंडस्ट्रीज आणि मास्टरकुक हाऊसवेअर LLP कडून वेगवेगळ्या सिव्हिल वर्कसाठी 8.5 करोड रुपयांच्या वर्क ऑर्डर मिळाल्या. कंपनीने ही माहिती बाजार बंद होण्यापूर्वी दिली. त्यामुळे मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात हा शेअर 8.64%च्या वाढीसह 7.92 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. डायमंड पॉवर इन्फ्राला बाजार बंद होण्यापूर्वी काही वेळेआधी अदानी एनर्जी सोल्युशन्स कडून 899 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या. मंगळवारी डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर 2%च्या वाढीसह 1,267.15 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. KDDL लक्झरी घड्याळ उत्पादक KDDL कंपनीच्या बोर्डाने मंगळवारी झालेल्या बैठकीत शेअर बायबॅकला मान्यता दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही बायबॅक निविदा मार्गाने म्हणजे टेंडर मार्फत केली जाईल, ज्यामध्ये कंपनी 2 लाखांहून अधिक शेअर्स खरेदी करणार आहे. कंपनीने मंगळवारच्या क्लोजिंग प्राइसपेक्षा 12% वर बायबॅक किंमत निश्चित केली आहे. मंगळवारी KDDL लिमिटेडचा शेअर 0.11%च्या वाढीसह 3,301.45 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. KDDL स्टॉकचा 3 वर्षाचा परतावा 910% इतका आहे, म्हणजेच गुंतवणूकदारांच्या पैशात 10 पटीने वाढ झाली. या स्टॉकने एका वर्षात 124% परतावा दिलाय. 3 महिन्यात स्टॉक 25% वाढलाय. एका महिन्यात स्टॉकमध्ये 29% वाढ झाली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने
XUV 7000च्या AX7 रेंजवर विशेष किंमत जाहीर केली आहे. ही विशेष किंमत पुढील 4 महिन्यांसाठी लागू असेल. XUV 7000च्या तिसऱ्या वर्धापनादिनानिमित्त ही घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच कंपनीने XUV 7000च्या 2 लाख युनिटचे उत्पादन करण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर 2.23% वाढीसह 2915.05 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. कृष्णा इन्स्टिट्यूट चालसानी हॉस्पिटल्समधील 100% हिस्सा घेणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार 75 कोटी रुपयांना कंपनी हे अधिग्रहण करणार आहे. JSW कंपनीने पहिले तिमाहीचे बिझनेस अपडेट जारी केले. कंपनीचे एकत्रित क्रूड स्टीलचे उत्पादन मागील तिमाहीच्या तुलनेत 6% घसरून 63.5 लाख टन झाले, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 1% घसरले. मंगळवारी JSW स्टीलचा स्टॉक 0.61% घसरणीसह 933.50 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. पेटीएमसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कंपनीला त्याच्या पेमेंट्स युनिटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सरकारी पॅनलकडून मंजुरी मिळाली आहे. पेटीएमला त्यांच्या पेमेंट गेटवे युनिट पेटीएम पेमेंट सर्व्हिसेसमध्ये 50 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी सरकारी पॅनलकडून मंजुरी मिळाली आहे. पेटीएम गेल्या 2 वर्षांपासून पॅनलच्या मंजुरीची वाट पाहत आहे. मंगळवारी पेटीएमचा शेअर 6% वाढीसह 465 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. अलीकडच्या काळात शेअरमध्ये काही प्रमाणात वाढ झाली, मात्र शेअरमध्ये गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. गेल्या एका वर्षात हा स्टॉक 43% घसरलाय. वर्षभरात आतापर्यंत हा स्टॉक 27% अधिक घसरलाय. तर दुसरीकडे खालच्या स्तरावर खरेदीच्या मदतीने स्टॉकमध्ये एका महिन्यात 14% आणि आठवड्यात 10% वाढ झाली आहे.